भारतातील सर्वात मोठी खासगी बँक 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना देत आहे बोनस। एचडीएफसी बँकने पहिल्यांदाच बोनस जाहीर करून एक प्रकारे गुंतवणूकदारांना बक्षीस दिले आहे। याआधी एचडीएफसी बँकने शेअर स्प्लिट केले होते। 2011 मध्ये 10चा शेअर 2 मध्ये स्प्लिट केला, तर 2019 मध्ये 2चा शेअर 1 मध्ये स्प्लिट केला। पण बोनस देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे। एचडीएफसी बँकने एकास एक असा बोनस इश्यू जाहीर केला आहे। याचा साधा अर्थ तुमच्या एका शेअर मागे तुम्हाला अजून एक फ्री शेअर मिळणार। शेअर्सची संख्या दुप्पट होते, पण लक्षात ठेवा तुमच्या गुंतवणुकीची एकूण किंमत वाढत नाही। बोनस इश्यूमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे। नवीन गुंतवणूकदारांना आता कमी प्राइसवर एचडीएफसी बँकचे शेअर खरेदी करता येतील। जुन्या गुंतवणूकदारांचे देखील नुकसान होणार नाही। लिक्विडिटी वाढेल, ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढेल, ज्याचा फायदा मार्केटमध्ये होतो। काही वेळा अशा बोनस इश्यू नंतर शेअर्सला थोडी जास्त मागणी येते, कारण प्राइस परवडणारा दिसतो। तर मित्रांनो, तुमच्याकडे आहेत का एचडीएफसीचे शेअर? कमेंट करून नक्की सांगा।